स्वार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 ओवी क्रमांक 371. एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीची देणे मानियेले. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, एरवी जन्म घेणे अथवा मृत्यू पावणे किंवा कर्म करणे अथवा विविध विषयाचा उपभोग घेणे हे सर्व प्रकृतीचे कार्य आहे, पण ती सर्व कार्य अविचारी मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी मानतो. परिदेहाचे मोटके उभे आणि चेतना तेथे उपलमे तिये चळवळोनी लोभे आला म्हणती. परंतु लहानसा देह उत्पन्न झाला की आणि देहाच्या ठिकाणी चैतन्य प्रगट झाली की तेव्हा तो देहाच्या हालचालीवरून आत्मा जन्माला आला असे म्हणतात. तैसे चितया संगती इंद्रिय आपला अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया. त्याचप्रमाणे हे अर्जुना, त्यांच्या संगतीने इंद्रिय आपापले विषय सेवित असता जीव उपभोग घेतो असे म्हणतात. पाटी भोग क्षीणा पेशे देह गेली आते न दिसे तेथे गेला ऐसे बोंभाती गा. त्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणतात, प्रारंभ कर्माने प्राप्त होणारे भोग क्षीण होतात. देह आपोआप नष्ट होतो तेव्हा त्यामध्ये चेतना दिसत नाही, मग त्यावेळी जीव गेला असे म्हणून ओरडतात. पैर खुडल तू देखावा तरी वारा वाज तू मानावा रखू नये तेथे पांढवा नाही तो गा. परंतु हे अर्जुना, वृक्ष हलत असलेला दिसावा तरच वारा वाहत आहे आणि तेथे वृक्ष नाही तेथे ते वारा नाही असे म्हणावे का? कारसा समोर ठेवीजे आणि आपण तेथ देखीजे परी ते धवाची झाले मनीजे काय आधी नाही. अथवा आरसा समोर ठेवून आपले रूप त्यामध्ये पाहिले म्हणजेच आपण आहोत असे मानावे, तर आरशात पाहण्यापूर्वी आपले रूप नव्हते की काय? का परता गेली आरसा लोपू झाला तया भासा तरी आपणे नाहीयेचा निश्चय करावा. हे अर्जुना, अथवा आरसा बाजूला केल्यावर त्यातील प्रतिबिंब दिसेनासे झाले तर आपले अस्तित्व संपले काय असे निश्चय करावा का हे ते सांग. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पीठे मेघाचा का चंद्री वेगू ब्रह्माचा आरोपी जे. वास्तविक पाहता शब्द हा आकाशाचा गुण आहे, परंतु अविचारी लोक मेघासी गर्जना झाली असे म्हणतात, अथवा ढगाच्या गतीने वेग चंद्राच्या ठिकाणी आरोपीला जातो, चंद्र वेगाने जात आहे असे लोकांना वाटते. तैसे होईजे जाईजे देह तो आत्मसत्य विक्रिये निष्ठ किती गामोहे आंधळे ते. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, त्याचप्रमाणे विकाररहित आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर देह उत्पन्न होतो आणि नाश पावतो, परंतु अविचारी लोक त्यांच्या अज्ञानामुळे उत्पत्ती नाश हे धर्म आत्म्याचे आहेत असे मानतात. तेथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखीजे देहीचा धर्म देही ते ऐसे देखणे ते पाही आन आहाती. आत्मा ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे, तो देहाच्या धर्मास फक्त साक्षीभूत आहे. ह्या अविवेकी दृष्टीने पाहणारे लोक वेगळेच आहेत. ज्ञाने का जयाचे डोळे देखोन राहती देहीचे खोळे सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे. त्याचप्रमाणे अर्जुना, ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची अनुकुचीदार किरणे मेघपटलाचा भेद करून पृथ्वीपर्यंत येतात. त्याचप्रमाणे त्यांची दृष्टी देह दिसत असला तरी ज्ञानाच्या आधारे देहांच्या आकारावर थांबत नाही, तर देहाचे निरसन करून देहरूपी खोळीमध्ये आत्मा वेगळा आहे असे पाहतात.
तैसे विवेकाचे निपैसे जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानी देखती ऐसे आत्मयाचे। विवेकांच्या विस्ताराने ज्यांचे ज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाले आहे हे ज्ञानी आत्मा व अकर्ता असे मानतात। जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले तरी तो तुटून नाही पडले ऐसे निवडे। तो ज्ञानी आत्मा हा अकर्ता आहे असे जाणतो। त्याचप्रमाणे तारांगणाने भरलेले आकाश समुद्रामध्ये प्रतिबिंब झाले तरी ते वरून तुटून सागरात पडले नाही हे निश्चितपणे जाणता येते। गगन गगनीची आहे हे आभासे ते वाये तैसा आत्मा देखती दिहे गवसीलाही। हे अर्जुना, आकाश आकाशाच्या जागी आहे आणि जे सागरात दिसते ते प्रतिबिंब खोटे आहे, ब्रह्मज्ञान आहे। त्याप्रमाणे देहाचे आत्म्याला गवसणी घातली तरी सुद्धा परमार्थ आत्मा हा असंग आहे असे ज्ञानी जाणतात। खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाची भागी देखी जे चंद्रिका उगी चंद्री जेवी। खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या लाटामध्ये चंद्रांचे तुकडे तुकडे झालेले दिसतात, पण तोच चंद्र पाहू लागलो तर आपल्या जागी कायम आहे असे दिसते। कानाडरची भरे शोषे सूर्य तो जैसा तैसाची असे देह होता जाता तैसे देखती माते। डबक्यामध्ये पाणी साठले की त्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते, पण हे पाणी आटल्यावर प्रतिबिंब नाहीसे होते। पण सूर्य पाहू गेलो असता तो आपल्या ठिकाणी स्थिर असतो। त्याप्रमाणे देह उत्पन्न झाल्यावर व नाहीसा झाल्यावर मी उत्पन्न होत नाही आणि नाशही पावत नाही अशा दृष्टीने ज्ञानी लोक मला जाणतात। घटमट घडले त्याची पाठी मोडले परी आकाश हे संचले असतची असे। मातीचे घट तयार झाले अथवा मठ तयार केले आणि पुन्हा ते तोडून टाकले तरी त्या घटामध्ये आणि मिठामध्ये दिसणारे आकाश तसेच्या तसे कायम असते। तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते हे देहातची होते जाते जाणती पुढे। त्याचप्रमाणे आत्मसत्तेवर ज्ञानाने कल्पिलेले हे देह उत्पन्न होतात व नाश पावतात ही गोष्ट ज्ञानी पुरुष निश्चितपणे जाणतात। चैतन्य चढे ना ओहटे चेष्टविना चेष्टे ऐसे आत्मज्ञान चोखटे जाणती तो। चैतन्यमय आत्मा हा कधीच वाढत नाही आणि कमीही होत नाही, कोणाकडून काही करवत नाही आणि स्वतःही काही करत नाही हे ज्यांना यथार्थ स्वरूपाने आत्मज्ञान झाले आहे तेच मानतात। आणि ज्ञानही अपेसे होईल प्रज्ञा परमाणुही उगाना घेईल सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता। श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, एखादा पुरुष बुद्धिमान असेल तर त्याला आत्म्याच्या शब्द ज्ञान कळेल। बुद्धीने तो विश्वामध्ये किती परमाणु आहे याचा योग प्रकारे हिशोब देईल आणि तो सकल शास्त्रात निपुण होईल। परितो युक्ती ऐसी जरी विरक्ती न रिगे मानसी तरी सर्वात्मक मजसी नवेची भेटी। अशी विद्वता असून देखील मनामध्ये वैराग्य नसेल तर सर्वाच्या अंतर्यामी सम प्रमाणात असणारा तो मी त्या माझ्याशी त्यांची भेट होणार नाही। पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयासी धारा तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी।
त्याप्रमाणे सर्व शास्त्राचे पाठांतर जरी असले तरी अंतःकरणामध्ये जर विषयाचे चिंतन सुरू असेल तर अर्जुना, अशा विषयासक्त लोकांना मी कधी सापडणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. हा गाओ सनतयाची ग्रंथी, काय तुटती संसार गुती, तरी परी वसिली पोथी वाचली होय. श्रीकृष्ण म्हणतात, झोपेत बडबड करणाऱ्या ग्रंथज्ञानाने संसारांचे बंधन तुटेल काय? अथवा घरात असणारी पोथी वस्त्रात गुंडाळून ठेवली तर ती वाचली असे होईल काय? तू सांग. नाना बांधुनिया डोळे, घ्राणीला विजती मुक्ता फळे, तरी तयाचे काय कळे मोलमान. अथवा डोळे बांधून मोते जर नाकाला लावली तर त्याचे मूल्य कळेल काय? आणि जर पाणी दारपणा कळेल काय? तू सांग. तैसे चित्ती अहंते ठाओ, जिभे सकळ शास्त्रचा सराओ, ऐसे नि कोढी एक जन्मा जाओ, परिणप विजय माते. त्याचप्रमाणे चित्तामध्ये अहंकार बाळगून तोंडाने सर्व शास्त्रे जरी पाठ म्हटली आणि कोट्यावधी जन्म जरी घेतली तरी त्याची माझी प्राप्ती होणार नाही. जो एक मी गा समजती, व्यापक वसे भूत जाती, एक तिये व्याप्ती रूप करू. तो मी एक सर्व भूत मात्रामध्ये समप्रमाणात व्यापक आहे, त्या माझ्या व्याप्तींचे स्वरूप प्रगट करतो, तरी त्यांचे तो श्रवण कर. तरी सूर्यास घट अवघी, हे विश्व रचनाचे जावी, ते दीप्ती जाणावी आधती आहे. सूर्यासह ही संपूर्ण विश्व रचना जो प्रकाश दाखवितो तो प्रकाश माझा आहे. तो प्रकाश विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी आणि नंतरही आहे असे तू जाण. जल शोषुनी गेली या सविता, ओलाचू पुरवितसे तो मागोता, ते चंद्री पंडुसुता तोक्ष्ण माझी. हे पंडुसुता, सूर्य हा दिवस पाणी शोषून घेतो आणि पुन्हा रात्री पृथ्वीला तो ओलावा पुरवितो, त्यात चंद्रातील चांदणे माझेच आहेत. आणि दहन पाच सिद्धी, करीतसे जो निरवधी, हे उताशी तेज वृद्धी माझीची गा. हे बाहेरच्या इंधनांचे दहन करणे आणि पोटातील अन्न पदार्थाचे पचन करण्याचे कार्य अमर्यादितपणे मीच करीत असतो. हे अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखर तेज माझेच आहे असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतायत. मी रिगालो असे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी, हे पासूनची ढेपुळी विरेची ना. मी पृथ्वीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ती मला आधारभूत झाली आहे, म्हणून मातीच्या कणापासून बनलेली लहानशा ढेकुळाप्रमाणे असलेली पृथ्वी सागराच्या अफाट पाण्याने विरघळून जात नाही. आणि भूतेही चराचरे, हे धरी जसे ती अपारे, ती मीची धरे धरे रिगोनिया. श्रीकृष्ण म्हणतात, आणि ही पृथ्वीच्या अगणित स्थानावर जंगम भूतांना धारण करते. त्या सर्व ही भूत मात्रांना पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच धारण करतो. गगनी मी पंडुसुता, चंद्राचे निमिसे अमृता, भरला झालो चालता सरोवर. हे अर्जुना, आकाशामध्ये मी चंद्राच्या रूपाने अमृताचे भरलेले चाललेले सर्वरोही मीच आहे. ते तो निफांकती लक्ष्मी कर, ते पाठ पेलुनी अपार, सर्व धीचे आगर भरित असे मी. या चंद्राच्या अमृतरूपी सरोवरापासून अनेक किरणाचा समुदाय सर्वत्र पसरतो. त्या किरणाच्या पाठाने सर्व वनस्पतींचे पोषणही मीच करत असतो. ऐसेनी सशादिक सकळा, करी धान्य जाती सुकाळा, हे अन्नद्वारा जिवाळा
भूत जाता। अशा प्रकारे सर्व धान्यादिकांचे पोषण करून विविध प्रकारच्या धान्याची समृद्धी करून त्या अन्नाद्वारे प्राणी मात्राचे पोषण करणाराही मीच आहे। आणि निपजविले अन्ना तरी तैसे कैसे दीपन, जेने जिरुनी समाधान भोगिती जीव। आणि अन्न जरी मी निर्माण केले तरी ते प्राणी मात्रास कसे पचेल की त्यांच्या आधारे जीवास समाधान मिळेल। म्हणून प्राणी जाताच्या घटी करुणी कंधावरी अंगीटी, दीप्त झट रागी किरीटी मीच झालो। हे अर्जुना, खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी सर्व प्राणी मात्राच्या शरीरात नाभी कंदावर आघटी करून पोटात राहणारा अग्नीही मीच झालो आहे। प्राणपानाच्या जोड भाती फुंको फुंकुनी आहो राती, आटी तसे नेनो किती उदरा माझी। मी प्राण व अपान या जोड भातेने पोटातील अग्नीला रात्र दिवस फुलून सदैव प्रज्वलित ठेवतो आणि पोटामध्ये अन्न पचवितो, हे कळत नाही का? शुक्षे अथवा नियुक्ते सुपक्षे का विधदे, एवमीची गा चतुर्विधे अन्ने पची। कोरडे नियुक्त शिजवलेले व कच्चे असे कसलेही अन्न असले तरी त्या सर्वांचे पचन मीच करत असतो। एवमीची आवगे जना विगृतो मीची जीवन, जीवनी मुख्य साधन वैनी ही मीच। अशा प्रकारे मीच सर्व जन आहे। संपूर्ण जनांना जगविणारे अन्न रूपी जीवन मीच आहे आणि खाल्लेले अन्न जिरवून जगायचे मुख्य साधन हे जठराग्नी तो देखील मीच आहे। आता ऐसी आई वरी काही सांगो व्याप्तीची नवाई, येथ तुझे नाही घेई सर्वत्र मी गा। श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, आता माझ्या व्यापकपणांचे आणखी नवल ते काय सांगायचे अर्जुना, या संपूर्ण विश्वात माझ्या वाचून दुसरे काही नाही। तरी कैसे निगावे खे सदा सुखी एके तिये बहु दुःखे क्रांत भूते। या जगात काही प्राणी सदैव सुखी दिसतात तर काही दुःखाने झपाटलेले दिसतात, असे कशामुळे आहे याचा विचार कर। जैसी सगळी पाटणी एकीची दीपे दिवे लावणी, झाली कान दिसे देखणी उरली असे। त्याचप्रमाणे एखाद्या नगरात एकाच दिव्याने सर्व दिवे लावले तर काही दिवे प्रकाश निर्माण करतात तर काही प्रकाश निर्माण करत नाहीत, असे कसे होईल हे तू जाण। हे सिंह नौखी विखी करिता हासी मानसिकी, परिपेरी सत्यहिनी की शंका फेडू। अशा प्रकारे तर्क वितर्क तू जर आपल्या मनात करत असशील तर त्याचेही निरूपणही ऐक आणि तुझ्या शंकाचे उत्तम प्रकारे निरसन करून घे अर्जुना। पै अवघामीची असे तेथ नाही किरणारीसे, परी प्राणी याची उल्हासे बुद्धी ऐसा। श्रीकृष्ण सांगतात, या संपूर्ण विश्वात मीच भरून राहिलो आहे, यात तीळ मात्र ही शंका नाही, परंतु प्राण्याच्या राजस तामस आणि सात्विक बुद्धीप्रमाणे मी त्यास वेगवेगळे भासत असतो। जैसे एकची आकाश ध्वनी वाद्य विशेषे नियनानी, वाजावे पडी भिन्नी नांद तरी। जसा आकाशाच्या ध्वनी रूप शब्दात एकच आहे, परंतु विविध प्रकारच्या विशेष वाद्यातून निरनिराळे अनेक नांदाच्या रूपाने जो बाहेर पडतो तो मीच आहे। का लोक चेष्टी वेगळाला तो हा एक भानू दैला,
तो अनाने परी गेला उपयोगासी। अथवा अर्जुना, हा जो उगवलेला सूर्य एकच आहे, परंतु लोकांना कर्मास विविध प्रकारे उपयोगी पडतो। नाना बीज धर्म रूपी झाडी उपजविले आपोई, तैसे परी नमले स्वरूपी माझे जीवा। त्याप्रमाणे जल विविध प्रकारच्या बीज स्वभावाप्रमाणे वेगवेगळे वृक्ष निर्माण करते, त्याप्रमाणे माझे स्वरूप विविध स्वभावाच्या जीवामध्ये विविध प्रकारांनी परिणामाला प्राप्त झाले आहे। अगाने नानी चतुरा पुढाने रसयाचा दुसरा, नेना सर्प झाला एरा सुखा लागी। अज्ञानी व शहाणा असा दोन माणसाच्या पुढे दोन पदरी नीलमण्याचा हार पडलेला होता, परंतु अज्ञानी माणसाला विवेक नसल्यामुळे मंद प्रकाशात तो हार त्याला सर्परूप भासतो, त्याला त्याची भीती वाटते, आणि शहाण्या माणसास विवेक असल्यामुळे त्याला तो हार सुखकारक झाला। हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी। एकाच स्वाती नक्षत्रात पाणी सारखेच असून ते शिंपल्यामध्ये पडल्यास मोती होतात, पण सर्पाच्या तोंडात पडल्यास त्याचे विष होते, त्याप्रमाणे सज्ञान माणसासाठी मी सुख रूप आहे आणि अज्ञानी माणसाला मी दुःख रूप वाटतो। एरवी सर्वच्या हृदय देशी मी अमुक आहेसी, मी बुद्धी स्फुर्यारणीशी ते वस्तू मी गा। एरवी सर्व प्राणी मात्राच्या हृदयामध्ये मी अमुक आहे, आणि जशी ही बुद्धी रात्र दिवस स्फुरण पावत असते तेही मीच आहे। तरी संतास वेवसता योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपाशिता वैरागेसी। परंतु संतांच्या संगतीने राहिले असता योग व ज्ञान त्यांचा अभ्यास करून आणि वैराग्याचे मुक्त होऊन सद्गुरु चरणाची सेवा केली असता, येण्याची सत्कर्मे अशेष अशेष अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी। याच सत्कर्माच्या योगाने संपूर्ण अज्ञान नाहीसे होते आणि त्याचा अहंकार आत्मस्वरूपामध्ये लय पावतो। तो आपोआप देखुनी देखी मी आत्मेसी सदा सुखी, तेथ मी वाचून अवलोकी आन हेतू असे। हे साधक माझ्या सच्चिदानंद घन अशा ब्रह्मस्वरूपाला आपोआप पाहून माझ्या आत्मस्वरूपाने सर्व काळ सुखी होतात, अशी स्थिती प्राप्त होण्यास माझ्याशिवाय दुसरा कोणी कारणीभूत आहे काय, तूच सांग। अगा सूर्य उदय झालिया सूर्याची पाहवा धनंजया, देवी माते मिया जाणावा मीची हे तू। हे धनंजया, सूर्याचा उदय झाल्यावर सूर्याच्या तेजाने सूर्य पाहावा लागतो, त्याचप्रमाणे मला जाणण्यास मीच कारण आहे। ना शरीर परते सेविता संसार गौरवची एकता, देही जयाची अहंता बुडोनी ठेली। देहाला आत्मा मानणारे अथवा देहाला भोग देणाऱ्या लोकांना संगतीत राहून प्रपंचाचे महत्व एकत बसला असता त्याचा आत्मभाव देहांच्या ठिकाणी बुडून गेला आहे। ते स्वर्ग संसारा लागे धावता कर्म मागे, दुःखाच्या असेल भागी विभागी होती। हे स्वर्ग व संसार ह्या सुखाच्या प्राप्तीकरता कर्म मार्गाने धावतात, त्यामुळे त्यांना दुःखाचा शेलका वाटा प्राप्त होतो। परी हेही होणे अर्जुना मजती स्तवतया ज्ञाना, तैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय। श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, परंतु
हे अर्जुना, जी स्थिती देखील त्या अज्ञानी लोकास मजपासूनच प्राप्त होते, जसे जागा असलेल्या मनुष्याला स्वप्नात आणि निद्रेला कारण आहे. पै ब्रह्मे दिवस हरपला, तोही दिवसे जाणो झाला. तेवी मी नेनोची विषय देखिला, माझाची स्तव भूती. परंतु दिवसा काही प्रमाणात ढगांनी आकाश व्यापले म्हणजे उजेड कमी होतो, हे देखील जसे उजेडाने समजून येते, त्याप्रमाणे माझ्या विषयीचे ज्ञान उत्पन्न होऊन प्राणी मात्र विषयाचे सेवन करीत असतात, हे देखील माझ्या सत्तेने घडत असते. पै अभ्रे दिवस हरपला, तोही दिवसेसी जाणू आला. तेवी मी नेनो विषय देखिला, माझाची स्तव भूती. हे धनंजया, निद्रेला अथवा जागृतीला जसे ज्ञानच कारण आहे, त्याप्रमाणे ज्ञानी अथवा अज्ञानी अशा जीवांना मूळ कारणीभूत मी आहे. जैसे सर्पत्वा का दोरा, दोरोची मूळ धनुर्धरा. तैसा ज्ञान अज्ञानाची संसारा, मियाची शीध. हे धनुर्धरा, असे सर्पाच्या अथवा दोरीच्या भासास दोरीच कारण आहे, त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान याच्या वाढीस मी सर्व काळ अधिष्ठानभूत हे मीच आहे, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहेत. रामकृष्ण हरी.